या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। नमस्कार, मी सचिन घनश्याम फडतरे। 251 दक्षिण सोलापूर तालुका मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय संतोषभाऊ पवार हे या ठिकाणी उभे आहेत। तर मी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व सुज्ञान मतदारांना एक सांगू इच्छितो की तुम्ही पाहिला असेल की आतापर्यंतच्या ज्या निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुका जाती धर्मावरती झालेल्या आहेत आणि ह्याही निवडणुका त्याच प्रकारे होत आहेत। तर वंचित बहुजन आघाडीचे एकमेव उमेदवार असे आहेत की ते जाती धर्माच्या पलीकडे या दक्षिण सोलापूर तालुक्याला माझं सोलापूर, माझी जात सोलापूर या पद्धतीने निवडणुका लढवत आहेत। तर पूर्ण आणि तमाम मतदार बंधू भगिनींना एवढं सांगू इच्छितो की तुम्ही सर्वांनी येत्या 20 तारखेला मशीनवरचं 12 नंबरचं गॅस सिलेंडरचं बटन आहे ते बटन दाबून संतोष पवार यांना विजयी करावं एवढी मी सर्वांना विनंती करतो। तर संतोष भाऊ पवार यांनाच का विजयी करावं, कारण तुम्ही पाहिला असेल की 10 वर्षाखालचा जो विकास आहे तो विकास नाही तर पूर्ण तालुका भकास झालेला आहे। या राजकारणी लोकांनी पूर्ण तालुक्याला भकास केलेला आहे। या ठिकाणी कुठल्याही रोजगार निर्मिती नाही तरुणांसाठी। तरुण या तालुक्यातील पूर्ण तरुण जो आहे तो पुणे मुंबई सारख्या मोठ्या सिटीमध्ये शहरामध्ये स्थलांतरित झालेला आहे। गाव रिकामं पडलेलं आहे, गाव ओसाड आहे। त्या तरुणांचे आई वडील तरुण मुलं कधी येतील, आम्हाला भेटतील कधी ह्या अपेक्षेने वाट पाहतात। हा जर पूर्ण जर सिस्टीम बदलायची असेल तर संतोष पवार हा एकमेव पर्याय आहे। का तर ते स्वतः उद्योगपती आहेत आणि या तालुक्यामधील 50,000 सुशिक्षित तरुणांना काम देण्याचा त्यांचा मानस आहे आणि ते निवडून आल्यानंतर पूर्ण करू शकतात। निवडून येऊ द्या अगर नाही येऊ द्या तर हे तरुणासाठी काम करणार हे आम्हाला त्यांच्याबद्दल विश्वास आणि खात्री आहे। तर बहुजन आघाडीचे सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीने धास्ती घेतल्याचं वाटतं का तुम्हाला? हो, 100% धास्ती घेतलेली आहे। कारण त्यांचा प्रचाराचा वेग आणि त्यांच्या मागे जे तरुण मुलं आहेत हा बघून नक्कीच महायुती आणि महाविकास आघाडीनं धास्ती घेतलेली आहे। आणि 23 तारखेला तुम्हाला निकाल लागल्यावर समजेलच की संतोष पवार हे निवडून येणार आहेत। कारण कालच सुभाष देशमुख यांच्या सभेला कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार येऊन गेले, तर कुठेतरी याचा वंचितला फटका बसल्याचं वाटतं? नाही हो, कसं फटका बसणार? ते येऊन गेले म्हणजे काय विकास झाला गावचा का? गावात त्यांनी एखादा उद्योगधंदा आणला का, फॅक्टरी आणली का, तरुणांना काम दिलं? आले येऊन बडबड करून गेले। कसं असते माहितीये का, त्यांचं 10 वर्षाच्या अगोदरचं तुम्ही पहा जाहीरनामा आणि आताचा जाहीरनामा पहा, तोच प्रत्येक वेळेला तोच जाहीरनामा। आणि आता आमचं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांचा जाहीरनामा पहा की यात फक्त तरुणांना रोजगार निर्मिती आणि उद्योगधंदा याशिवाय त्यात काहीच नाही आणि शेतकऱ्यांच्या हिताचा पूर्ण जाहीरनामा आहे। आणि आज महाविकास आघाडीच्या वतीने मंद्रुपेचे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत अमर पाटील यांनी बानगुडे पाटील यांना आणले होते, याचा कुठेतरी काय नाही हो? कसं आहे माहितीये का, बानगुडे पाटील असतील किंवा कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील, मला एकच सांगायचं तुमच्या माध्यमातून, रोजगार निर्मिती जर झाली तरच सुशिक्षित बेरोजगारी कमी होणार आणि सुशिक्षित बेरोजगारी कमी झाली तरच तालुक्याचा विकास होत असतो। ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्यावेळेला व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलेलं आहे हे तर खरं आहे। तर आजकालचा जो प्रत्येक मतदार असेल किंवा उमेदवार असेल, व्यक्तिगत स्वातंत्र्यामुळे तो काहीही बोलू शकतो, पण शेवटी मतदारांना जो अधिकार दिलेला आहे, मतदार राजा जो आहे, तो मतदार राजा 23 तारखेला निकाल सांगेल नेमकं कोण निवडून येणार। आता वंचित बहुजन आघाडीच्या मतामध्ये आणि दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडीचे युवराज राठोड हे दोन्ही आता बंजारा समाजाचे नेते आहेत, तर याचा कुठेतरी फटका या दोन्हीच्या मतामध्ये डिवायडेशन होईल वाटते का? नाही, कसं आहे माहितीये का, गेल्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार युवराज राठोड हे होते, पण त्यावेळेला त्यांनी काय केलं ते आम्हाला माहिती आहे। त्यांनी प्रचारही केलेला नाही, प्रचार आम्ही केला पक्ष म्हणून, त्यांनी काहीच केलेलं नाही। फक्त आता त्यांचं काय आता वैयक्तिक वैमनस्य आहे का काय ते आम्हाला माहित नाही, पण युवराज राठोड हे एक चुकीचे उमेदवार आहेत असं मला वाटतंय। ते चुकीच्या माध्यमातून उभारलेत। सोलापूर तालुक्यातील 251 मतदारसंघातील सर्व मतदार राजांना, सुशिक्षित मतदारांना
एवढंच आवाहन करू इच्छितो, जर आपल्या तालुक्याचा विकास पाहिजे असेल आणि या तालुक्यातील माता आणि पालकांना मी एवढं आवाहन करू इच्छितो की आपलं पाल्य जर शिकून पुणे मुंबई सारख्या शहरात जाऊ नये असं तुम्हाला जर वाटत असेल तर आपल्या वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ पवार यांना भरघोस मतं द्यावी आणि त्यांच्या गॅस चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करावं एवढं मी विनंती करून सांगू इच्छितो. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना, अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.